हॅलो, या व्हिडिओमध्ये एखाद्या वस्तूचा वेग दिलेला असताना झालेलं कार्य कसं मोजायचं याची उदाहरणं बघूया. पहा, एका ट्रकची चाल 20 मीटर प्रति सेकंदवरून वाढत वाढत 30 मीटर प्रति सेकंद इतकी होते. जर त्या ट्रकचं वस्तुमान 2000 किलोग्राम असेल तर त्या ट्रकवर केले गेलेलं कार्य मोजा. तर आता आपण याचं चित्र काढूया. पहा, इथे हे आहे ट्रकचं चित्र आणि आपल्याला दिलं आहे की याचा सुरुवातीचा वेग किंवा सुरुवातीची चाल ही 20 मीटर प्रति सेकंद इतकी आहे. मग नंतर तो त्वरणित होतो आणि थोडा पुढे जाईपर्यंत त्याची चाल होते 30 मीटर प्रति सेकंद. इथे लिहू आपण 30 मीटर प्रति सेकंद. आणि आपल्याला अजून काय दिलेलं आहे की याचं वस्तुमान आहे 2000 किलोग्रॅम. तर आता आपण याचं वस्तुमानसुद्धा लिहून घेऊ. ते आहे m बरोबर 2000 किलोग्रॅम. आणि आपल्याला आता इथे कार्य मोजायचं आहे. आता कार्य कसं मोजायचं? आपल्याला माहिती आहे की कार्य म्हणजे W बरोबर त्या वस्तूवर लागलेलं बल म्हणजे F गुणिले त्या वस्तूचं झालेलं विस्थापन, ज्याला आपण S या अक्षराने दर्शवतो. आता आपल्याला हे माहिती आहे का की या ट्रकवर किती बल लागतं आहे? नाही, ते तर आपल्याला दिलेलंच नाही. मग आपल्याला त्याचं विस्थापन किती झालं हे माहिती आहे का? नाही, ही सुद्धा माहिती इथे दिलेली नाही आहे. आपल्याला त्या ट्रकचं वस्तुमान माहिती आहे आणि त्याचा सुरुवातीचा आणि अंतिम वेग इतकीच माहिती दिलेली आहे. मग आता काय करायचं? कदाचित आपण ही सगळी माहिती वापरून बल आणि विस्थापन काढू आणि मग नंतर ते वापरून कार्य काढू शकतो. ठीक आहे, पण थोडं आठवून पहा, आपण हे आधीसुद्धा केलेलं आहे. आपण आधीच्या एका व्हिडिओमध्ये हे सोडवलं आहे आणि ते सोडवल्यानंतर आपल्याला एक समीकरण मिळतं ज्याला कार्य ऊर्जेचा सिद्धांत असं म्हणतात, ज्यानुसार कार्य बरोबर गतिज ऊर्जेमध्ये झालेला बदल म्हणजे अंतिम गतिज ऊर्जा वजा सुरुवातीची गतिज ऊर्जा म्हणून kF वजा ki. आणि हे समीकरण आपण आधीच्या या सूत्रातूनच आणलेलं आहे. kF वजा ki हे आपल्याला हे सांगतं की त्या वस्तूची गतिज ऊर्जा किती वाढवली आहे. म्हणून मग या ट्रकच्या उदाहरणामध्ये समजा आपल्याला असं कळलं की त्या ट्रकची गतिज ऊर्जा 10,000 जूल्सनी वाढली, तर याचा अर्थ असा की 10,000 जूल इतकं कार्य झालं आहे. म्हणून मग जेव्हा या ट्रकचं त्वरण झालं तेव्हा आपल्याला हेच मोजायचं आहे फक्त की त्याची गतिज ऊर्जा किती वाढली आणि हेच त्या ट्रकवर झालेलं कार्य असेल. तर मग आता आपण अंतिम गतिज ऊर्जा आणि सुरुवातीची गतिज ऊर्जा या दोन्हीचा वापर करून कार्य मोजूया. या क्षणी इथे व्हिडिओ थांबवून तुम्हाला स्वतःला ते जमतंय का करून बघा. आणि गतिज ऊर्जा कशी मोजतात? गतिज ऊर्जा म्हणजे mv² भागिले 2. चला आता एकत्र मिळून सोडवूया. तर अंतिम गतिज ऊर्जा बरोबर अर्धा म्हणजे 1/2 गुणिले वस्तुमान m गुणिले v². v हा आहे अंतिम वेग. मग आता याच्यात m आणि v ची मूल्य टाकल्यावर आपल्याला हे मिळतं. पहा, आता याला आपण सोडवू. इथे 2 आणि हे 2 बाद होतील आणि आपल्याला मिळतात 1000 किलोग्रॅम. इथे 1000 किलोग्रॅम गुणिले 30² आहे 900 आणि याचं एकक मीटरचा² भागिले सेकंदाचा². आणि याला सोडवल्यावर आपल्याला मिळेल 900 वर अजून 3 शून्य म्हणजे एकूण 9 वर 5 शून्य आणि याचं एकक असेल किलोग्रॅम मीटरचा² भागिले सेकंदाचा². आणि हे आहे ऊर्जेचं एकक म्हणून आपण इथे जूल किंवा जे लिहू. तर 9 लाख जूल इतकी आहे अंतिम गतिज ऊर्जा त्या ट्रकची. बरं, आता सुरुवातीची गतिज ऊर्जा काढूया. ते ki बरोबर अर्धा म्हणजे 1/2 गुणिले वस्तुमान गुणिले सुरुवातीच्या वेगाचा वर्ग, त्याला आपण म्हणूया u. आता याच्यामध्ये ही सगळी मूल्य टाकल्यावर आपल्याला हे असं मिळेल. पहा, आणि आता आपण याला सोडवू. आता इथे 2 आणि 2 बाद होतील. मग आपल्याला मिळेल 1000 किलोग्रॅम गुणिले 20² म्हणजे 400 मीटरचा² भागिले सेकंदाचा². आणि आता हे आपल्याला सोडवल्यावर मिळेल 4 लाख जूल्स. तर ही आहे सुरुवातीची गतिज ऊर्जा आणि ही अंतिम गतिज ऊर्जा. आणि आता हे वापरून आपण कार्य मोजूया. तर मग ट्रकवर झालेलं कार्य बरोबर अंतिम गतिज ऊर्जा म्हणजे 9 लाख जूल्स, इथे लिहू 9 लाख जूल्स वजा अंतिम गतिज ऊर्जा म्हणजे 4 लाख जूल
आणि याला सोडवल्यावर आपल्याला मिळतं 5 लाख जूल इतकं कार्य त्या ट्रकवर झालेलं आहे. आणि हेच आपलं उत्तर आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण कार्य ऊर्जेचा सिद्धांत वापरू शकतो. चला आता अजून एक उदाहरण पाहूया. एक 500 किलोग्राम वस्तुमान असलेला टेम्पो 30 मीटर प्रति सेकंद वेगाने रस्त्यावरून जात असताना ब्रेक लावतो आणि हळूहळू थांबतो. तर त्या टेम्पोवर झालेलं कार्य मोजा. हे आधीच्या उदाहरणासारखंच आहे. तर तुम्ही पहिले व्हिडिओ थांबवा आणि स्वतः सोडवता येत आहे का बघा. ओके, आता आपण हे एकत्र मिळवून सोडवूया. पहा, हे टेम्पोचं चित्र आहे आणि आपल्याला दिलेलं आहे की याचा सुरुवातीचा वेग हा 30 मीटर प्रति सेकंद इतका आहे. मग पुढे दिलेलं आहे की तो ब्रेक लावून थोड्या वेळाने थांबतो. म्हणजे काय, तर आता त्याचा अंतिम वेग आहे 0. म्हणून v बरोबर 0 असं लिहू. आपल्याला या टेम्पोचं वस्तुमान दिलेलं आहे, ते आहे m बरोबर 500 किलोग्रॅम. पहा, m बरोबर 500 किलोग्रॅम हे लिहून घेऊ आणि आपल्याला त्यावर झालेलं कार्य हे मोजायचं आहे. तर पुन्हा आपण इथे तेच करू जे आपण आधी केलं. तर कार्य म्हणजे किती गतीची ऊर्जा या टेम्पोमध्ये वाढवली आहे. म्हणून मग कार्य ऊर्जेच्या सिद्धांतानुसार कार्य बरोबर अंतिम गतीज ऊर्जा वजा प्रारंभिक गतीज ऊर्जा, तर kF वजा ki. मग आता या टेम्पोची अंतिम गतीज ऊर्जा किती आहे. याचा अंतिम वेग 0 असल्यामुळे याची गतीज ऊर्जासुद्धा 0 आहे. आता सुरुवातीची गतीज ऊर्जा म्हणजे ki बरोबर अर्धा म्हणजे 1/2 गुणिले वस्तुमान m गुणिले सुरुवातीच्या वेगाचा वर्ग म्हणजे uचा वर्ग. आणि आता याच्यात सगळी मूल्ये टाकल्यावर आपल्याला हे असं मिळतं. आणि मग याला सोडवल्यावर आपल्याला मिळतं 2,25,000 जूल्स. तुम्ही स्वतः व्हिडिओ थांबवून हे सोडवून बघू शकता. हे आहे त्या टेम्पोवर झालेलं कार्य. म्हणून मग आता टेम्पोवर झालेलं कार्य बरोबर अंतिम गतीज ऊर्जा जी आहे 0 वजा सुरुवातीची गतीज ऊर्जा म्हणजे 2,25,000 जूल. आणि मग आपल्याला हे सोडवल्यावर मिळतं ऋण 2,25,000 जूल इतकं कार्य त्या टेम्पोवर झालेलं आहे. आता हे ऋणचिन्ह महत्त्वाचं आहे. ठीक आहे, इथे टेम्पोवर झालेलं कार्य ही ऋण संख्या आहे. मग याचा अर्थ काय. आपण आत्ता पाहिलं की कार्य म्हणजे एखाद्या वस्तूची गतीज ऊर्जा किती वाढते याचं परिमाण. पण इथे झालेलं कार्य ऋण असल्यामुळे त्या वस्तूमधून गतीज ऊर्जा काढून टाकली जाते किंवा कमी केली जाते याचा असा अर्थ होतो. म्हणजे टेम्पोमधून 2,25,000 जूल इतकी गतीज ऊर्जा काढून टाकण्यात आली आहे. आणि हेच त्या टेम्पोवर झालेलं कार्य आहे. मग अशा प्रकारे वेग दिलेले असताना आपल्याला कार्य ऊर्जेचा सिद्धांत वापरून कार्य काढता येत असतं. ठीक आहे, या व्हिडिओमध्ये इतकंच. धन्यवाद.